श्याम मुरली वाले। मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले। हो मेरी सांस सांस में तेरा, मेरी सांस सांस में तेरा है नाम मुरली वाले। मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले। कि तुमने कान्हा विपदा है तारी, भक्तों की तुमने कान्हा विपदा है तारी। मेरी भी बाह थामो बाके बिहारी, मेरी भी बाह थामो बाके बिहारी। बिगड़े बनाए तुमने, हाँ बिगड़े बनाए तुमने सारे काम मुरली वाले। मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले। पतझड़ है मेरा जीवन बन के बहार आजा, पतझड़ है मेरा जीवन बन के बहार आजा। सुन ले पुकार कान्हा बस एक बार आजा, सुन ले पुकार कान्हा। हेलो कान्हा, सुन ले पुकार कान्हा बस एक बार आजा। बेचैन मन के तुम हो, हाँ बेचैन मन के तुम हो आराम मुरली वाले। मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले। चरणों में बस जरा सी सुबह तुम्ही हो मेरी, हाँ सुबह तुम्ही हो मेरी, तुम्ही श्याम मुरली वाले। मुझे चरणों से लगा ले
चरणों से लगाए मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगाए मेरे श्याम मुरली वाले, मेरे श्याम मुरली वाले, मेरे श्याम मुरली वाले। गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय, राधा रमण हरि गोविंद जय 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 जय। ओ राधा रमण हरि गोविंद जय जय, 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 राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद जय। ओ राधा रमण हरि गोविंद जय जय, 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 राधा रमण हरि गोविंद जय। सगळ्यांनी म्हणा, राधा रमण हरि गोविंद जय जय। ओ राधा रमण हरि गोविंद जय जय, 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 राधा रमण हरि। पाठीमागे व्यास महर्षी हे पुत्रा हे पुत्रा हे पुत्रा म्हणून थांब। यं प्रव्रजन्त मनोपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस्तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि। हे पुत्रा
परंतु शुकाचार्य पुढे पळतात. शुकाचार्यांच्या वतीने जंगलातल्या झाडांनीच ओ म्हणून व्यास महर्षींना परत हाक दिली. समतेला प्राप्त झालेलं जीवन, जगदाकारी झाली सत्ता, वारोने गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली. शुकाचार्यांचा अधिकार खूप काही मोठा आहे. अवघे आपुलेचे आता जवळी विठ्ठल रखुमाई. सर्व भूत प्राणी मात्रांच्या हृदयाला स्थित झालेलं जीवन चराचरात शुकाचार्यांना परमात्मा दिसत होता. या उंचीला, या अवस्थेला जाऊन पोहोचलेलं जीवन म्हणजे शुकाचार्यांचं जीवन आहे. आणि बाप पाठीमागे धावतोय, हे पुत्रा थांब थांब. शुकाचार्य काही पाठीमागे वळून बघत नाहीत. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसाही रचित, ऐसाही प्रचिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी हातोच, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. या उच्च बोधाला शुकाचार्यांचं जीवन जाऊन पोहोचले. शुकाचार्यांचा स्त्रीचा स्पर्श म्हणजे जन्मतानेच फक्त स्त्री देहाचा स्पर्श झालेला शुकाचार्यांचा, पुन्हा स्त्री देहाचा स्पर्श नाही. एवढं सोहळं जीवन. ज्ञानोबा म्हणतात, जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे, की जन्म तेथोनी अवघे सोहळे की जे विषय जनोनी जन्मले शुकाधिक दादुले, जे विषय वानिता झाले भाटयाचे. विषय जिंकूनच जन्माला आलेले म्हणजे शुकाचार्य. विषय जिंकूनच जन्माला आले. आम्हाला जन्माला आल्यावर विषय जिंकावे लागतात. काम, क्रोध, विकार, आसक्ती याच्यावर विजय मिळवावा लागतो साधना करून. पण शुकाचार्यांच्या बाबतीत तसं नाही. ते जन्माला येतानीच विषयाला जिंकून आलेत. 12 वर्ष आईच्या उदरात राहिलेत. मला मायेने स्पर्श करू नये म्हणून बाहेरच येत नव्हते शुकाचार्य, बाहेरच येत नव्हते. शुकाचार्यांचं वैराग्य एवढं कडक आहे, एवढं कडक आहे. ज्ञानोबा म्हणतात, रंभेसारख्या स्त्रिया, अप्सरा देखील त्यांच्या समोर आल्या तरी शुकाचार्यांचं काम जागृत होत नव्हतं. राखेमध्ये कितीही तूप टाकलं तरी अग्नी जसा प्रज्वलित होत नाही, उद्दीप्त होत नाही. काय गोड वयात ज्ञानोबऱ्यांच्या शुकाचार्यांचे वैराग्य सांगणारे. नाना रंभेचे हिरूपे शुकी नुठिजे चिकंदरपे, का भस्मी वन्नी न उद्दीप्ते घृते ही जेवी, तैसी संसारा या समजता जानी जे जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तैसी संसारा या समजता, संसारात किंवा या जगात जानी जे जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. ज्ञानोबराने गोड दृष्टांत दिला. जे विषय रांधिली रससोये, जेवणारा ठाऊवी होये, तरी तो ताट जे सांडून जाये जिया परी. एखादा माणूस जेवायला बसलाय आणि त्याला माहिती ताटामध्ये विष आहे, ताटामध्ये विष आहे. ओंकार महाराज त्याला माहिती, ताटात विष कळल्याबरोबर तो ताटाचा त्याग करतो, ताटाचा त्याग करतो. ज्ञानोबऱ्यांची तै तो ताटाची सांडून जाये जिया परी. तसं ज्ञानोबा म्हणतात, तैसी संसारा या समजता. तसं संसारात किंवा या जगात विषय, हा संसार, हे जगत अनित्य, नित्य नाही, हे अनित्य असं कळल्याबरोबर तै वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्य त्याच्या पाठीमागे हात धुवून लागतो. उठिलेने वैराग्य जेने हात्रीवर वैसा सांडणे, जैसे ओमुनिया सुनिया ताची गेले, तैसे अहिकीचे का स्वर्गीचे भोग पाईक झाली इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे म्हणा माझे. त्रैलोक्याचा ऐश्वर्य पायावर लोळतंय शुकाचार्यांच्या, पण महात्म्याला त्याचा भोग घ्यावा अशी इच्छा, आसक्ती मनामध्ये निर्माण होत नाही. असं शुकाचार्यांचं वैराग्य. विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगित ज्वाळ अग्नी जैसा, ज्वाळ अग्नी जैसा, दगदगित अग्नी जैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगित ज्वाळ अग्नी जैसा, दगदगित ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित
वैराग्याचे मळ धगधगीत झाड अग्नी जैसा धगधगीत झाड अग्नी जैसा विवेकासहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा असं वैराग्य शुकाचार्यांचं. शुकाचार्य पुढे जातात. त्या सरोवरावर स्त्रिया स्नान करत असतात. त्या स्त्रियांनी पाहिलं शुकाचार्यांचं दर्शन घेतलं. विवस्त्र निर्वस्त्र अवस्थेमध्ये स्त्रियांनी पाहिलं तरी लाजले नाहीत शुकाचार्य. आणि व्यास महर्षी आल्याबरोबर त्या स्त्रिया लाजल्या. त्यांनी लज्जा रक्षणासाठी वस्त्र धारण केलं. त्यावेळेला व्यास महर्षी त्या स्त्रियांना म्हणतात, तरणा बांड पोरगा तुमच्या समोरून गेला तरी तुम्ही त्याला लाजल्या नाहीत. आणि मी तुमच्या आजासारखा आहे, तुमच्या वडिलांसारखा, तुम्ही मला लाजतात कसं काय? त्या स्त्रियांनी उत्तर दिलं, तरणा बांड पोरगा होता, तुमचा मुलगा आहे तो, पण तो विकाररहित होता. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. विकाररहित होता, त्याच्या मनामध्ये विकारच नव्हते. म्हणून आम्ही उलट त्याचं दर्शन घेतलं. त्याला लाजण्याचं काही कारणच नाही, त्याच्या मनात काही नाहीच. त्याचं मन कसं आहे? मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. त्याचं मन म्हणजे अत्यंत मोकळे. गंगेचं पाणी जसं वाहतंय, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन पांडुरंग जाणत आहे. पण तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात, आजासारखे आहात, परंतु तुमच्या मनामध्ये विकार आहे. विकाराने भरलेलं तुमचं अंतःकरण, म्हणून आम्ही तुम्हाला लाजलो. तुमचा मुलगा आहे परंतु तुमच्यापेक्षा अधिकाराने मोठा आहे. पितयाने तैसा वंदावा कुमार जयाचांतरी देव वसे. शास्त्र सांगतं बापाने मुलाच्या पाया पडावं. आईला नाही अधिकार मुलाचं दर्शन घ्यायला, आईने नाही पडायचं. परंतु बापाने मुलाचं दर्शन घ्यावं. कोणत्या मुलाचं? ज्या मुलाच्या अंतःकरणात देव आहे, देव वसलाय, ज्याचा अधिकार मोठा आहे, त्या मुलाचं दर्शन बापाने घ्यावं. म्हणून पुढे व्यास महर्षी परत येतात आणि मग पुढे शुकाचार्य जंगलामध्ये जाऊन एकांतामध्ये समाधी लावतात. आणि व्यास महर्षींचे शिष्यही काही समिधा आणण्यासाठी जंगलात जातात आणि शुकाचार्य तिथे बसलेले असतात. ऐका बरं, शुकाचार्य समाधीमध्ये बसलेले. व्यास महर्षींच्या शिष्याने पाहिलं कोणीतरी एक महात्मा आहे, समाधी लावून बसलेला आहे, युत्थान रहित समाधीमध्ये गेलेला आहे. काही महिला इकडे येऊन बसा, इकडे इकडे चांगल्या ऐकणाऱ्या महिला जरा समोर या. असं श्रोते चांगले पाहिजे, या तुम्ही इकडे येऊन बसा. कालच्या महिला इकडे भरपूर जागा अजून, छान ऐकणारा श्रोता पाहिजे, असा प्रतिसाद पाहिजे. काय काय इकडे बघितलं वाटतं ह्याला हसवावं का रडवावं का काय सांगावं काही कळतच नाही. एक जण म्हटलं तुमचा चेहरा तर मेरी सुरतही वैसीच आहे बोले. माझं तोंडच तसं असते, मला कधी पडलेलंच नेमकं काही कळतच नाही. पण असे श्रोते सुद्धा चांगले पाहिजे समोर, असे दाद देणारे, प्रतिसाद देणारे वक्त्याला. तुमच्याकडे बघितलं की आम्हाला असं चांगलं बोलण्याची भावना निर्माण झाली पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे असं प्रसन्न चेहऱ्याने. कीर्तनामध्ये, कथेमध्ये इकडे भरपूर जागा अजून. महिला मंडळींनी इकडे येऊन बसा, या ताई या. इकडच्या काय महिला डाव्या सर लय तुम्ही असं रॉंग साईडला बसलात. तू तिकडं काय बी सांगून कुणाला बी सांग, आम्ही आपलं निवांत गप्पा आणि तिकडे बसतो. इकडे भरपूर जागा आहे, या. माझ्या ताईंना विनंती, या इकडून या, बसा. चांगला ऐकणाऱ्या महिला समोर बसल्या पाहिजे असो. आणि मग युत्थान रहित समाधीमध्ये गेलेले शुकाचार्य त्यांचं दर्शन घेतात व्यास महर्षींचे शिष्य. पाहिलं त्यांच्याकडे, महात्मा एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, त्याच्या मस्तीमध्ये, आनंदामध्ये ध्यान लावलेले, नामस्मरण चालू आहे. आणि व्यास महर्षींचे शिष्य परत आले आणि व्यासांना विचारलं, कोणीतरी एक महात्मा आहे जंगलामध्ये, वनामध्ये, समाधी अवस्थेत गेलेला आहे आणि प्रसन्न आहे, तेजस्वी, कोण असावा? व्यास महर्षींनी एक श्लोक दिला आणि म्हटले तुम्ही एवढा श्लोक गा त्याच्यासमोर.
मग तुमची इच्छा आहे ना त्यांच्याबरोबर त्याच्याबरोबर बोलायची. हा श्लोक त्याच्यासमोर गा, मग तो उठेल आणि तुमच्याबरोबर बोलेल. भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा तो श्लोक होता. व्यास महर्षींचे शिष्य गेले आणि त्यांनी तो श्लोक गायला महाराज. परापीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक गभिषम वैजयंतींच माला रंध्रान्वेनोरधर सुदये रंध्रान्वेनोरधर सुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं सुभधरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. भगवंताच्या रूपाचं वर्णन करणार हा श्लोक गायला आणि शुकाचार्य समाधीतून थोडेसे असे हल्ले, थोडे हल्ले, डोळे उघडले, त्या मुलांकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे झाकून घेतले. भगवंताचं रूप त्यांच्या समोर आलं की त्यांना आनंद वाटला. देव काय साधा आहे का तिसा आहे महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओट. हे भगवंताचं वर्णन आहे आणि अशा भगवंताच्या रूपाचं वर्णन त्या श्लोकामधून गायलं. व्यास महर्षींचे शिष्य पुन्हा परत आले. व्यास